नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर. तर एक नवीन अपडेट आलेली आहे. एस.टी. महामंडळाअंतर्गत 2025मध्ये एक मेगा भरती होणार आहे. जवळजवळ 10 ते 15,000 पदांसाठीची ही भरती असणार आहे. पात्रता फक्त 10वी पास असेल. याच्यामध्ये तुम्हाला चालक तथा वाहक पदांची भरती तर होणारच आहे, परंतु सोबत आणखीन जेवढी काही रिक्त पदं आहेत एस.टी. महामंडळामधली, तर त्या पदांसाठी पण ही भरती होणार आहे. तर बघा मित्रांनो, जे परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. एस.टीमध्ये लवकरच नोकर भरती 12 तारखेची ही अपडेट आहे, कालची ही अपडेट आहे. कोणत्या कोणत्या पदासाठी भरती होणार आहे त्याच्याबद्दलची पण या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. ऑफिशियल ट्विटर हँडल आहे त्यांचं, त्यावर त्यांनी ही माहिती दिलेली आहे. एस.टी. महामंडळामध्ये लवकरच भरती होणार आहे. तर पुढं जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की एस.टी. आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षामध्ये एस.टी. महामंडळाकडून भरती केली जाणार आहेत. तर याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. चालक तथा वाहक पदांची भरती तर होणारच आहे, सोबत आणखीन जे काही पदं रिक्त आहेत या पदांसाठीची पण भरती यावेळेस होणार आहे एस.टी. महामंडळामध्ये. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असताल, एस.टी. महामंडळामध्ये तुम्हाला पण फॉर्म भरायचं असेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलच्या माध्यमातून आपण जे पण काही तुमचा सिलेबस आहे वन लायनर बेसिसमध्ये कव्हर करत आहोत. वन लायनर प्रश्न उत्तरे चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पुढे पाहिलं आपण तर सरनाईक म्हणतात, येत्या वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस.टी. महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो, सरनाईक यांनी कुठलीही वरवरची माहिती दिलेली नाही. तर ही जी भरती आहे महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. ठराव करण्यात आला होता. हा ठराव जो आहे महामंडळाच्या बैठकीमध्ये पास करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर महामंडळाच्या बैठकीत हा ठराव पास करून शासनाच्या मंजुरीसाठी पण पाठवण्यात आलेला आहे. शासनाची मंजुरी आली की लगेचच या भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते. पुढे काय म्हणतात हे पण बघूयात आपण. महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षणाधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात PPP तत्वावर विकसित होणाऱ्या एस.टीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्याच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. चालकची तर भरती होणारच आहे. त्यानंतर वाहक पदासाठी भरती होणारच आहे. त्यानंतर अभियंत्यांसाठी भरती या ठिकाणी होणार आहे. अभियंता पदासाठी या ठिकाणी भरती केली जाणार आहे. तर बघा, एस.टी. महामंडळामध्ये खूप सारे कर्मचारी आहेत ज्यांची आता जी सेवा आहे ती संपुष्टात येणार आहे. त्याच्यामुळं एस.टी. महामंडळाला जागा भरणं हे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. जागा ही येत्या महिनाभरामध्ये तुम्हाला एस.टी. महामंडळाची जाहिरात पडलेली पाहायला मिळू शकते. त्यासाठी अभ्यासाला लागा मित्रांनो. वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी. पुढं जर आपण पाहिलं तर सरनाईक म्हणतात, नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एस.टीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. ज्या जागा या ठिकाणी रिकाम्या आहेत, ज्या जागा रिकाम्या होणार आहेत, या सर्व जागांचा अहवाल एस.टी. महामंडळाला मंत्रिमंडळाकडे पाठवायचा आहे आणि त्यानुसार ही जी भरती आहे ती केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, भरती ही 10वी पासवर असेल. त्यानंतर याच्यामध्ये वाहक पदे असतील, त्यानंतर चालक पदे असतील, त्यानंतर अभियंता पदे असतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लिपिक या पदासाठी पण भरती या ठिकाणी निघू शकते. लिपिक या पदासाठी पण भरती या ठिकाणी निघू शकते. याचे चान्सेस आहेत. जेवढे काही रिक्त पदं आहेत ही सर्व पदांची माहिती या ठिकाणी एस.टी. महामंडळानं मागवलेली आहे. मंत्रिमंडळानं त्यांच्याकडून मागवलेली आहे. त्यानुसार ही जी भरती आहे ती केली जाणार आहे. लवकरच तुम्हाला या भरतीची जाहिरात पाहायला मिळू शकते.
तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वन लाईनर प्रश्न उत्तरे जे की भरतीसाठी आवश्यक आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत असे कव्हर करत असतो. एस टी महामंडळाच्या मागील वर्षीच्या झालेल्या PYQ जे आहेत तेही आपण येणाऱ्या भरतीसाठी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.